वासंतिक कार्यक्रम. नमस्ते मित्रांनो. आमच्या वासंतिक कार्यक्रमातून तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन व्हावं हा प्रमुख हेतू तर आमचा असतोच आहेच, पण त्याचबरोबर तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा ही सुद्धा आमची प्रामाणिक इच्छा आहे. तुम्हा लोकांच्यात विविध गुण असतात. कुणी एखाद्या वाद्यावर सहज प्रभाव पाडू शकतो, तर कुणी उत्तम वक्ता असतो. कुणाला सुरेख लिहिता येतं, तर कुणाच्या हातात कुंचला शोधतो. हा, पण तुमच्यापैकी काही लोकांना कविता सुद्धा स्फुरते. तेव्हा या कलांचाही विकास होणं आणि त्यातून तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणं, यासाठीही थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभायला हवंय की नाही. मग आम्ही असं ठरवलं, कविता फुलते अशी या विषयावर तुमच्याशी बोलावं. पण कुणी बोलावं? आम्ही? छे, तेवढ्या अधिकाराची ताकदीची व्यक्ती नको तुमच्याशी बोलायला. एकदा नाशिकला सहज बाह्यध्वनी मुद्रणासाठी गेलो आणि वाटलं कविवर्य कुसुमाग्रजांनाच म्हणावं, बोला ना आमच्या दोस्तांशी म्हणून. त्यांच्याकडे गेलो. थरथरत्या हातानं दारावरची बेल वाजवली, तर दारात तेच स्वतः प्रसन्न हसत म्हणाले, आज आकाशवाणी इकडे कुठं, या. त्यांचा तो तोंड भरून म्हटलेला या म्हणजे पुढल्या यशाची नांदी होती. भीतभीतच म्हणलो, तात्या तात्या तुम्ही रेडिओ वगैरे ऐकता का? म्हणाले, खूप वेळा, विशेषतः दुपारी होणारे शैक्षणिक कार्यक्रम वगैरे मी ऐकतो, काही छान असतात. म्हटलं, तसलाच एक कार्यक्रम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कविता फुलते अशी या नावानं करायचं म्हणतोय. तात्या तुम्ही बोला ना आमच्या विद्यार्थ्यांशी. काय आश्चर्य, ते चटकन हो म्हणले. आणि त्यांनी विचारलं, मुलं कुठली, ते काय काय प्रश्न विचारणार. म्हटलं, मी थोडा शोध घेऊन या ट आणि फला फ करणारी म्हणजे कवितेत धडपड करणारी मुलं शोधतो. शक्यतो ही मुलं नाशकात तीच बघतो. पण पुढे बोलण्याच्या ओघात विषय रंगत गेला. या अनुषंगाने काय काय विचारावं वगैरे चाललेलं. बरं, नेमकी त्या दिवशी वर्ल्ड कपची मॅच होती टीव्हीवर. तात्या गप्पांच्या ओघात त्यातही हरवत होते. पटकन म्हणले, मुलं त्यांच्या स्वतःच्या बुद्धीनं प्रश्न विचारित नाहीत, त्यांच्या आईवडीलच त्यांच्या तोंडून बोलतात. पण ते काय प्रश्न विचारतील ते गृहीत धरून छानपैकी भाषणच करूया. म्हटलं, वा, मुलाखत वजा भाषण. भारताची विजय पताका टीव्हीत दृष्टीपथात होती. तात्या, कवी कुसुमाग्रज प्रत्यक्ष मुलांशी कवितेविषयी बोलणार हा माझ्या मनात वर्ल्ड कप जिंकल्या इतकाच आनंद होता. ध्वनी मुद्रणासाठी सोयीची तारीख ठरली आणि त्यांचा निरोप घेतला. ठरल्या दिवशी गेलो. तात्यांचं हे मुलाखत वजा भाषण लिहून तयारच होतं आणि ते बोलायला लागले. कविता कशी फुलते म्हणजेच लिहिली जाते या विषयावर मी आज तुमच्याशी बोलणार आहे. खरं तर हे भाषण नसून ही एक मुलाखत आहे असं तुम्ही समजायला हरकत नाही. होय, बरोबर आहे, मुलाखतीत प्रश्न असतात, उत्तरं असतात. हे खरं आहे की प्रश्न विचारणारे इथे माझ्या जवळपास कोणी नाहीत. पण प्रश्न विचारणारे नसले तरी प्रश्न मात्र माझ्या जवळपास आहेत. हे प्रश्न मी शाळा कॉलेजातून, तुमच्यासारख्या मित्रांच्या बैठकीतून अनेकदा ऐकलेले आहेत. तेच प्रश्न तुमच्या मनात असणार यात मला शंका वाटत नाही.
कवी भेटल्यावरती तुमच्या मनात पहिला प्रश्न कोणता येतो सांगू? तो पहिल्या कवितेसंबंधीचा असतो. तुम्ही पहिली कविता केव्हा आणि कशी लिहिली? हे कुतूहल स्वाभाविक असतं सर्वांच्याच बाबतीत. सध्या नावाजत असलेल्या उद्योगपतीनं आपला व्यवसाय एखाद्या लहानशा टपरीत सुरू केलेला असतो. आज आघाडीवर असलेल्या नटाने पहिली भूमिका भालदार चोपदाराची केलेली असते. समुद्राजवळ गेल्यावर समुद्रासारखीच होणारी नदी उगमाच्या ठिकाणी एखाद्या नाल्यासारखी असते. मोठ्या गोष्टींची छोटी उगमस्थानं ही माणसाला नेहमीच मनोरंजक वाटतात. इतकंच नाही तर आज जे प्रारंभापाशी आहेत त्यांना प्रोत्साहन देणारीही असतात. कवी म्हणजे उद्योगपती नव्हे, नेता नव्हे किंवा नटही नव्हे. तो चार चौघासारखा एक सामान्य माणूस असतो. तरी पण पाठ्यपुस्तकातून सतत आपला पाठलाग करणाऱ्या या माणसानं हा उद्योग केव्हा सुरू केला हे जाणण्याची इच्छा अगदी स्वाभाविक आहे. माझी पहिली कविता मी तुमच्यासारखा शाळेत असताना लिहिली. सध्याच्या पद्धतीप्रमाणे तेव्हा मी 8वीत किंवा 9वीत होतो. आजचे तुम्ही विद्यार्थी काही बाबतीत फार भाग्यवान आहात. लेखन, चित्रकला, संगीत इत्यादी बाबतीमध्ये विद्यालये सध्या खूप लक्ष घालतात आणि होतकरू विद्यार्थ्यांना भरपूर प्रोत्साहनही देतात. आमच्या काळात असं नव्हतं. आम्ही वर्गातले विद्यार्थी एक हस्तलिखित अंक काढीत होतो. तो सुद्धा शिक्षकांना कळून न देता. या हस्तलिखिताचा संपादक, प्रकाशक, लेखक वगैरे सर्व काही मीच होतो. बहुधा वाचकही. पण तरी उत्साह मोठा होता. लेखन सर्व तयार झालं पण शेवटी गाडी अडली ती कवितेजवळ. कवितेशिवाय मासिकाला शोभा नाही असा माझा आणि माझ्या मित्रांचा ठाम ग्रह होता. पण काव्यलेखनाचं दिव्य करायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी मी स्वतःच हिय्या केला आणि नारायणरावाचा वध या विषयावरती 4 श्लोकांची एक कविता लिहिली. ही माझी पहिली कविता. संपादकीय गरजेतून निर्माण झालेली. आता त्या कवितेबाबत ती फुलली कशी या प्रश्नापेक्षा ती पाडली कशी हाच प्रश्न अधिक खरोखर योग्य होईल. सुदैव एवढंच की श्लोकवृत्तात लिहिलेली ती कविता वृत्ताच्या दृष्टीनं निर्दोष होती आणि यमक वगैरे इत्यादी जे प्रकरणं असतात ती ठीक जमली होती. ही पहिली कविता. पण ती खऱ्या अर्थानं कविता होती असं मी म्हणणार नाही. ते काव्य नव्हतं तर फक्त एक पद्य होतं. आता इथे तुम्ही विचाराल की आम्ही आतापर्यंत पाठ्यपुस्तकातून ज्या कविता वाचल्या त्या सर्व कोणत्या ना कोणत्या वृत्तात किंवा छंदात होत्या, म्हणजेच पद्यात होत्या. त्या प्रत्येक कवितेला कोणती तरी ठराविक चाल होती आणि त्या चालीवर आम्ही ती कविता गातही होतो. मग पद्य आणि काव्य ही वेगळी असतात का? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर होय, वेगळी असतात असं आहे. पुष्कळसं काव्य पद्यात लिहिलं जातं, निदान पूर्वी लिहिलं जात असे हे खरं आहे. तरी पण पद्य म्हणजे काव्य नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वाङ्मयाची विभागणी आपण गद्य आणि पद्य अशी करतो, गद्य आणि काव्य अशी करत नाही. काव्यात पद्य असतं, काव्य पद्यात असतं, त्याप्रमाणे गद्यात देखील असू शकतं. तुम्ही टागोरांची गीतांजली ह्या इंग्रजी पुस्तकाचं नाव ऐकलं असेल. ते पुस्तक मुळात छंदामध्ये असलं ते काव्य, तरी इंग्रजी रूपांतर मात्र सुंदर, नादमधुर, लालित्यपूर्ण अशा गद्यात आहे. आणि हेच काव्य जगन्मान्यता पावलं, नोबेल पारितोषिकासाठी निवडले गेलं. मग पद्य म्हणजे काव्य असं समीकरण का प्रचारात आलं? त्याचं कारण हे आहे की पद्यामध्ये लय अथवा ताल हा महत्वाचा गुण असतो आणि तो काव्याच्या रसोत्कर्षाला पोषक असतो. पाणी ज्याप्रमाणे उतार शोधतं
त्याप्रमाणे माणसाची उत्कट भावना लयीच्या शोधात असते. अगदी लहान मूल देखील बऱ्याच वेळानं दिसणाऱ्या आईला पाहून आई आली आई आली अशा लयीत आपला आनंद टाळ्या वाजवीत प्रगट करतात. दुसरी गोष्ट अशी की पद्य हे लयीमुळे म्हणजेच पर्यायानं चालीमुळे पाठांतराला सोयीचं असतं. पूर्वीच्या काळात छापखाने नव्हते किंवा छापील पुस्तकही नव्हते, म्हणून तेव्हाचं बहुतांश काव्य हे पद्यात लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ही दोन एकच आहेत असा समज निर्माण झाला. पण आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की पद्य हे काव्याचं बाहेरचं रूप असतं, प्रत्यक्ष काव्य नसतं. उदाहरणार्थ तुमच्या शेजारी गणपतराव नावाचे गृहस्थ राहतात. गणपतरावांचा पोशाख ठरलेला आहे. डोक्यावरती तांबडं लाल पागोट, अंगात लांबलचक काळा कोट, सफेद धोतर आणि हातात चांदीच्या मुठीची काठी. गणपतराव दुरून येतात तेव्हा त्यांचा चेहरा मोहरा तुम्हाला दिसत नाही, पण तो पोशाख मात्र दिसतो. आणि तुम्ही म्हणता की गणपतराव आले, पण घरी आल्यावरती गणपतरावांनी कोट पागोट ओसरीत खुंटीला टांगून ठेवलं आणि जवळ काठीही ठेवली. हा सर्व त्यांचा ठराविक पोशाख त्यांच्याशी एकरूप झालेला. पण ओसरीवरचा तो पोशाख पाहून गणपतराव खुंटीला टांगून बसले आहेत असं तुम्ही म्हणाल का? म्हणणार नाही. कारण तो पोशाख गणपतरावांना कितीही शोभत असला तरी गणपतराव आणि पोशाख या भिन्न गोष्टी आहेत हे तुम्ही जाणता. तसंच काव्याचंही आहे. ते पुष्कळदा पद्याच्या रूपात आपल्या समोर येत असलं तरी काव्य म्हणजे पद्य नव्हे. तुम्हाला माहीत नसेल पण फार पूर्वीच्या काळामध्ये इतिहास, भूगोल, व्याकरण यासारखे शालेय विषय, शालेय अभ्यासामधले हे पाठांतराच्या सोयीसाठी पद्यामध्ये बांधले जात. आता हे त्या काळातील भौगोलिक पद्य पहा. हे नाशिक जिल्ह्याचं वर्णन आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये असती एकूण तालुके 12, पिकतो तांदूळ कोठे कोठे गहू आणखी कुठे चारा. आता मला सांगा, हे पद्य आहे, वृत्ताच्या दृष्टीने निर्दोष आहे, आपल्याला काही माहिती देणारही आहे, पण तरी हे काव्य आहे का? आता तुमचा प्रश्न असणार की पद्य म्हणजे काव्य नाही, हे लक्षात आलं. पण मग काव्य म्हणजे काय? काव्य कवीच्या मनात कसं अवतरतं, ते शब्दातून कसं आणि का फुलतं, या प्रश्नाचं उत्तरही मी एका उदाहरणानं तुम्हाला सांगतो. समजा तुमच्याजवळ एक गुलाबाचं फूल आहे. तुम्ही आपल्या मित्राला सांगितलं की हे गुलाबाचं फूल आहे. हे वाक्य तुम्ही एखाद्या लयीत सांगितलं किंवा लिहिलं तरी ते काव्य होणार नाही, कारण ते फक्त एक विधान आहे. कर्ता कर्म क्रियापद असलेलं ते एक व्याकरण शुद्ध वाक्य आहे. पण तुम्ही जेव्हा म्हणाल की हे गुलाबाचं फूल फार सुंदर आहे, हे फूल मला आवडतं, हे फूल माझ्या छोट्या बहिणीच्या म्हणजे चिंगीच्या गालासारखं गोंडस आहे, तेव्हा काव्याला सुरुवात होते. म्हणजे आता पूर्वीच्या व्याकरण शुद्ध विधानात आणि या बोलण्यात महत्वाचा कोणता फरक पडला आहे? थोडा विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की नंतरच्या बोलण्यात तुम्ही गुलाबाच्या फुलासंबंधी केवळ ते आहे अशा स्वरूपाची माहिती दिलेली नाही, तर ते आपल्याला स्वतःला कसं वाटलं हे सांगितलं. म्हणजेच तुम्ही गुलाबाच्या फुलासंबंधीचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. गुलाबाच्या फुलात आता एक मी शिरला आहे आणि तो मी फुलाशी असलेल्या आपला संबंध शब्दातून प्रगट करतो आहे. बरं, हे सांगणं केवळ फुलासंबंधीचं आहे का? नाही, त्यात तुमच्या छोट्या चिंगीचा गालही प्रविष्ट झालेला आहे. याचा अर्थ असा की एका नव्या अनुभवाचं वर्णन करताना तुम्ही दुसऱ्या एका जुन्या अनुभवाची मदत घेतात. छोट्या चिंगीचा गाल गुलाबी आहे, गोंडस आहे आणि नजरेला स्पर्शाला आनंद देणार आहे. हा आनंद तुम्ही वारंवार अनुभवलेला आहे आणि म्हणून
गुलाबाचं फूल हातात घेताच तो पूर्व अनुभव तुमच्या मनात अकस्मात डोकावतो आणि म्हणतो की मीही तसाच आहे. तुम्हाला गुलाबाचं फूल पाहून जर खूप मोठा आनंद झाला असेल, म्हणजेच तुमची त्या संबंधीची भावना जर उत्कट असेल, तर तुम्ही चटकन एखादी लय आपोआप पकडाल आणि स्वतःशी म्हणाल, माझं गुलाबाचं फुलं सुंदर आहे किती, माझं गुलाबाचं फुलं सुंदर आहे किती, जसा चिमुरलीचा गाल गोड गोड अति. इथे कविता जन्माला आली, म्हणजे तिचं फूल सुरू झालं. इथे एक तुमच्या लक्षात आलं असेल की कविता लिहिताना एक अनोळखी अनुभव शब्दात प्रगट होताना अनेक ओळखीच्या अनुभवांना बरोबर घेऊन येतो. यातूनच उपमा, उत्प्रेक्षा इत्यादी अलंकार किंवा प्रतिमा ही प्रकरणं निर्माण होतात. पण त्याचा अधिक विचार आज आपल्या मर्यादेमध्ये अप्रस्तुत आहे. एक इथे सांगायला हवं की कविता केवळ फुलागालासंबंधी म्हणजे माणसाच्या आनंदासंबंधीच असते असं समजायचं कारण नाही. माणसाच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व उत्कट भावना, सर्व उत्कट विचार काव्याचा विषय होऊ शकतात, नव्हे होतातही. एक वाक्य तुमच्या कानावरती वारंवार पडत असेल, ते म्हणजे काव्य हे कवीच्या व्यक्तित्वाचा आविष्कार करणारं असतं. जरा जड असलेल्या या विधानाचा अर्थ हाच आहे. व्यक्तित्व म्हणजे काय? व्यक्तित्व म्हणजे माणसाचं आंतरबाह्य जीवन, त्याचं जगणं. जीवनात आनंद असतो, दुःख असतं, आशा निराशा असते, विजय असतो, पराभव असतो, प्रेम असतं, राग असतो, मोह असतो आणि कारुण्यही असतं. माणसाचं जगणं म्हणजे हजारो रंगीबेरंगी पदरांचा एक विणलेला गोफ. म्हणून काव्याला विषयाचं बंधन नाही. जे जे आपण उत्कटतेनं अनुभवतो ते काव्यात प्रगट होतं किंवा होऊ शकतं. सतारीच्या तारांना बोटाचा स्पर्श झाला की तिच्यातून वेगवेगळे झंकार उमटायला लागतात. त्याप्रमाणे मनावर होणाऱ्या सर्व सुखदुःखांच्या आघातातून काव्याचा उदय होतो, होऊ शकतो. आता कविता फुलण्याच्या संबंधातील एकच महत्वाच्या गोष्टीचा मी शेवटी उल्लेख करणार आहे. आतापर्यंतच्या विवेचनात मी उत्कटता या शब्दांचा अनेकदा उच्चार केला. त्यावरून तुम्हाला असं वाटेल की उत्कट भावना अथवा अनुभव एवढाच काव्यलेखनाला आवश्यक आहे. उत्कट भावना हे काव्याचं उगमस्थान आहे यात शंकाच नाही. पण केवळ तेवढ्यानं भागत नाही. जे वाटलं ते समर्पक शब्दात व्यक्त करण्याची कुवत देखील कवीजवळ असावी लागते. समजा एखाद्या माणसाला विंचू चावला आणि त्यानं कळवळून मोठ्यानं हंबरडा फोडला. या हंबरड्यात उत्कटता आहे, तीव्र वेदनेची अनुभूती आहे, मनाची अभिव्यक्ती वगैरे सारं काही आहे, आणि तरीही त्या हंबरड्याला कुणी काव्य म्हणणार नाही. म्हणून उत्कट अनुभवाला समर्पक शब्दांची जोड मिळाली तरच कविता चांगल्या प्रकारे फुलू शकते. माणसाप्रमाणेच शब्दांनाही रंग, रूप, नाद असतात. त्यांची कवीला जाण असते तर कविता बटमोगऱ्यासारखी सर्वांगानं फुलते आणि रसिकाला आकर्षित करते. कविता फुलते अशी या विषयावरलं श्रीयुत वि वा शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांचं भाषण तुम्ही ऐकलं. यातले बारकावे ध्यानात घेऊन त्यांचं मनन करून तुम्ही तुमची कविता नक्कीच फुलवू शकता. याविषयी निदान आमच्या मनात तरी आता संदेह राहिलेला नाही. थांबूया इथे. नमस्ते.